मॅच 12:53 खरं तर स्टार्ट होते, मॅचला सुरुवात होते। फलंदाज अक्षय आणि रोशन बॅटिंग साठी, राज पवार बॉलिंग ट्रॅक वरती, पहिला बॉल इथे डिलिव्हर होतोय। थोडीशी घाई करा, जास्त वेळ घेऊ नका। स्ट्राइक एंड अक्षय, दोन स्ट्राइक एंड रोशन, राज पवार बॉलिंग ट्रॅक वरती, पहिलाच बॉल इथे डिलिव्हर होतोय। पहिलाच बॉल फटक्याला चेक केलाय आणि त्याच्यानंतर एक धाव इथे फक्त कव्हर मध्ये ढकलून दिलाय, बॉलला पुश केलाय आणि त्याच्यानंतर सॉफ्ट आणि खेळत असताना पहिल्याच बॉल वरती श्री गणेश केलं आणि पहिल्या बॉल वरती आलेली आहे ती सिंगल धाव। सिंगल धावनी सुरुवात होतीये मॅचला। खरं तर मजा येईल, कारण का दाबेदाबेकर टीम देखील कमी नाहीये, तेवढी टीम देखील कमी नाहीये, दोघांकडे तेवढीच कॅपॅसिटी आहे, बॅटिंग असेल बॉलिंग असेल, दोन्ही संघ अफलातून आणि दोन्ही संघ मजबूत आहेत। जास्त वेळ घेऊ नका नितीनजी, जास्त वेळ नाहीये आपल्याकडे। पर राज पवार चांगला बॉल त्याच्यावरती प्रहार केलाय, एके बॉल वरती येत आहे जरूर आणि तोपर्यंत एक सिंगल धाव इथे पाहायला मिळते। सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल होत असताना 2 बॉल मध्ये 2 धावा आल्या आहेत। खरं तर P1चं षटक आहे आणि P1च्या षटकामध्ये खरं तर बंद मारक हे षटक असतं, बंदी असते खरं तर क्षेत्ररक्षकावरती आणि 2 क्षेत्ररक्षक खरं तर बाहेर असते आणि ती मुभा असते बॅटरला आणि त्याचा फायदा घ्यावा लागतो। तो फायदा घेतलाय आता, नो मॅच लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय, परंतु एके चांगली फिल्डिंग करतोय, टीमसाठी योगदान देतोय आणि तितकंच जसं बॅटिंग असेल बॉलिंग असेल तितकं देखील फिल्डिंगचं देखील योगदान तितकंच असतंय आणि 2 धावा इथे सहज कंप्लीट करत असताना टीमची टोटल प्रथम बॅटिंग करते खरं तर दाबेकर, टॉस पराभूत झालेत आणि खरं तर त्यांनी सांगितलंय आम्ही 50 क्रॉस करू बॅटिंग करत असताना आणि कशा पद्धतीनं ते बॅटिंग करत असताना या धाबा क्रॉस करतील हे देखील पाहणं तितकं महत्वाचं आहे। बॉल साठी तयार होतोय, ओहो डान्सिंग डाऊन द विकेट, थोडेसे फुले आले, एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल ढकलला गेलाय आणि चांगला इथे 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे होते, परंतु बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांसाठी चौकार। एवढेच खरं तर इनसाइड आउटचा फटका, थोडेसे 1-2 पावले पुढे आले, कव्हर आणि पॉइंटचा क्षेत्ररक्षक पाहत राहिले होते खरं तर आणि त्याची मुभा आपण पाहिली तर 4 धावा मिळायला गेल्या त्या बॉल वरती, सुंदर फटका इथे पाहायला मिळतोय। 4 धावेने सरासरी पण पाहिली तर धावा आतापर्यंत स्कोरकार्ड वरती त्या 8 धावा झाल्या। चांगला खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून, फुल टॉस बॉल होता, मेजवानी होती, मेजवानी वाया झालते, परंतु एक सिंगल आली आहे, दुसऱ्या धावेचा फक्त प्रयत्न केला गेलाय, परंतु नकारात्मक आपण पाहिलं एक सिंगल होती आणि सिंगलची मदत इथे जोडली गेली आहे। चांगली बॉलिंग अटॅक, चांगला स्पेल पाहतोय, चौकार आल्यानंतर सिंगल येते। खरं तर मेजवानी होती, फुलटॉस होता, कोणत्याही दिशेला फुलटॉस बॉल हा तुम्ही खेळू शकला असता, परंतु असं काही घडलं नाहीये, क्षेत्र निवडलं काऊ कॉर्नर आणि तिथे बॉल ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल आली आहे आणि आता खरं तर विचार केले दोन्ही फलंदाजांनी, खरं तर चर्चा केली आहे आणि ही चर्चा काय असणार आहे हे येणाऱ्या बॉलच्या पाठीमागे तुम्हाला नक्कीच माहिती मिळेल। पुढे आलाय थोडासा, परंतु पंचांचा इशारा, ऑफ गाईडलाईनच्या बाहेर, व्हाईट बॉलचा कॉल आलाय, एक अतिरिक्त सिंगल, धावेला जोड, टीमची टोटल 10 आल्यात, 10 धावा स्कोरकार्ड वरती लगवल्या गेल्यात। चांगली धावसंख्या झाली, मी म्हणेन चांगली धावसंख्या झाली आहे, कारण का 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय, 5 बॉल मध्ये 9 धावा दिल्या होत्या, शेवटचा बॉल हा एक्स्ट्रा टाकावा लागतोय राज पवारला। पुढे आले, बॅटची कडा लागले तर मॅनला बॉल क्रॉस करून जातोय, क्षेत्ररक्षक धावतायत धावतायत पळतायत, बॉल थकलाय, बॉल थांबलाय, तिसऱ्या धावेसाठी जरूर गेले तरी बघता बघता या 3 धावा इथे पूर्ण केल्यात। गुड रन इन द बिटवीन द विकेट, दोघांमधला डोळ्यांचा इशारा हा देखील पाहिला, या बॉल वरती 3 धावा मिळायला गेल्यात आणि 3 धावेनं टीमची टोटल झाले एकूण। प्रथम बॅटिंग करत असताना देवलीच्या विरोधामध्ये, राज पवारच्या विरोधामध्ये धावा कुठल्यात त्या एकूण 13 धावा। 13 धावा स्कोरकार्ड वरती लगवल्या गेल्यात।
दुसऱ्या षटक टाकण्यासाठी गोलंदाज चला थोडंसं घाई करायचंय देवली टीम्स आपण खूप वेळ घेत आहे 15 मिनिटाचा अवधी आहे आणि त्या अवधीमध्ये तुम्हाला 3 ओव्हर्स या कंप्लीट करायच्या आहेत 13 धावा स्कोर कार्ड वरती खरं तर फलंदाज आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील वेळ घेऊ नका आपण देखील थोडा वेळ घेताय वेळ कोणासाठी थांबत नसतो सूर्यनारायण कोणासाठी थांबत नसते घड्याळाची टिकटिक थांबत नसते तुम्हाला थांबायचं नाहीये तुम्हाला पुढे जायचं आहे संघर्ष करायचा आहे लढायचं आहे रडायचं नाहीये तर लढायचं असतं लढण्यातून निघतो तो संघर्ष एके बॉलिंग ट्रॅक वरती 13 धावा स्कोर कार्ड वरती आणि स्ट्राइक इनला बॅटर रोशन बॅटिंग साठी आतापर्यंत रोशनच्या बॅट मध्ये धावा आल्या त्या 4 आणि अक्षयच्या बॅट मध्ये धावा आल्या त्या एकूण 8 धावा चांगली बॅटिंग केली दोघं जणांनी एकमेकांची साथ मिळणं महत्वाचा आहे रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न एसटी रक्षाला देखील हा बॉल क्रॉस करून चाललाय आणि तिथून मात्र बाईच्या माध्यमातून एक सिंगल आली आहे रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला तर संतुलन तुमचा बॅटिंग बॉडी बॅलन्स हा देखील तितकाच महत्वाचा असतो तुमचा बॅटचा स्पीड आणि तुमच्या मनगडाचा वापर या देखील सर्व काही गोष्टी तुम्हाला अंमलात आणाव्या लागतात आणि तशा पद्धतीने तो स्ट्रोक खेळावा लागतो परंतु बॅटिंग करत असताना एक सिंगल आली आता या बॉल वरती लेग बाईच्या माध्यमातून आणि टीमची टोटल आता बघता बघता अगदी 14 स्कोर कार्ड वरती लागल्यात एके बॉलिंग ट्रॅक वरती बॉलला घुमवतो जरूर हो स्विंग गोलंदाजी आहे फुल टॉस होता प्रत्येक बॉल वरती व्हेरिएशन आहे गती नाहीये गोलंदाजाकडे परंतु अचूक टप्पे आहेत हा बॉल फुल टॉस होता फुल टॉस झालाय लॉस टोटल 14 धावा आता स्थिर आहेत पहिल्या बॉल ओव्हर मध्ये 13 धावा जरूर जमवल्या परंतु दुसरा षटक हा स्पिनर आहे हा टर्नर आहे हा स्विंग आहे पुन्हा एकदा स्विंग ऑन द मिस परंतु एक धाव रोखू शकत नाहीये पुन्हा एकदा लेग बाईच्या माध्यमातून एक धाव मिळतीये चांगली गोलंदाजी राहिली बॉल टप्पा केल्यानंतर थोडस वळण घेतोय परंतु एसटी रक्षक थोडासा कुठेतरी चुकतोय हे देखील पाहत आहोत आपण टीमची टोटल 15 धावा दुपारचं सत्र चालू आहे बॅटिंग करायची धावा जमवायच्या आहेत पुन्हा एकदा एसटी रक्षक चुकलाय तर मांकडे बॉल चाललाय आणि बॉल अडवलाय देखील बाईच्या माध्यमातून बॅटर करत असताना आपण बघू शकाल दाबे टीम्स गोलंदाजी चांगली राहतीये फलंदाजांना काही सुचेना यार काय करावं कसं करावं सुचेना त्यांना यार सुचेना परंतु प्लस पॉइंट आहे दोन्ही फलंदाज स्थिर मैदानामध्ये आहेत क्रॉस बॅटने आता बॅटर खेळतोय पुन्हा एकदा टप्पा पाळला यशरक्षाने पुन्हा चूक केली होती परंतु आता चूक ती सुधारवली आहे कारण का माणसाकडूनच चुका होतात आणि ते चूक सुधारण्याची संधी देखील आपल्याला मिळत असते संधी मिळायला पुन्हा एकदा आलाय तो डॉट बॉल अक्षय एके 47 असं म्हणायला काही हरकत नाहीये कारण का गोलंदाजी तितकीच चांगली होतीये हो पुन्हा एकदा कुठे फलंदाज अगदी सफल झाले ऑफ टाइप अगदी जी सीमारेखा आहे व्हाईट गाईडलाईनची तिथे आला आणि मारण्याचा प्रयत्न केला आणि बॉल अगदी हलुवार टाकलाय फलंदाज कन्फ्यूज झालाय फलंदाज मामू बनलाय फलंदाज मी म्हणेन काका बनलाय धावेना रोख लावलाय टीमची टोटल झाले या षटकामध्ये आल्या फक्त 3 धावा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर लॉस 16 धावा 16 रन्स सध्या स्कोर कार्ड वरती स्पर्धा आपण पाहताय आनंद घेताय स्पर्धा मानाची स्पर्धा सन्मानाची स्पर्धा प्रतिष्ठेची स्पर्धा परंपरेची कारण का ही परंपरा आली आहे या दुसऱ्या पर्वामध्ये पाहत आहोत आपण जय बजरंग चषक 2024 पर्व क्रमांक 2 आणि या खरं तर या स्पर्धेला ज्यांनी स्पॉन्सरशिप केलंय जो काही सर्व काही रक्कम दिलेली आहे ते आमचे चंद्रकांत चव्हाण साहेब त्यांचं जेवढं गोड कौतुक कराल तेवढंच कमी तिसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि तिसऱ्या षटकासाठी बॉलर गौरव बॉलिंग ट्रॅक वरती मजा येत नाही यार हव्यात धावा हव्यात खरं तर प्रथम बॅटिंग करताय रन्स हव्यात खेळपट्टी देखील सुरेख आहे मैदान देखील सुरेख आहे छानस मैदान पहिली स्पर्धा बॉलर तयार बॅटची कडा लागली होती नितीन जाधव यांनी कॅच सोडलाय बॅटिंग होत नाहीये 16 धावा स्थिर आहेत गौरव पहिलाच बॉल इथे डॉट आलाय
प्रत्येक पहिला मॅच हा तुमच्या सुरुवातीला जेव्हा तुमचं सीझन सुरुवात होतं त्यावेळेस पहिला मॅच देखील तितकाच महत्वाचा असतो. पॉइंट कव्हर मध्ये बॉल चाललाय, एक सिंगल आली आहे. एक सिंगलची मदत आपण पाहतोय. थेंबे थेंबे तळे साचे, जसा थेंब्या थेंब्याने घडा भरला जातो, जशी थेंब्या थेंब्याने पाणी येतं. खरं तर एखादा शेतकरी आहे, जर भात लावण्याचा वेळ असेल आणि जर शेतकऱ्याला जर पाऊस नसेल तर भात लावणी थांबते खरं तर, आणि तो वाट पाहत असतो मोठ्या पावसाची, मोठ्या सरीची. असा मोठ्या फटक्यांची वाट पाहत आहेत दाबे दाबेकर टीम. बॉल बराच काळ वेळ हवेमध्ये आणि कॅच सुटला गेलाय. अगदी यार हाताचा पसारा केला होता, उमटला होता आणि तिथून बॉल निघून गेलाय धरती मातेला. धावा मिळतील या बॉल वरती, त्या अगदी 2 धाबा आणि 2 धावेची सहायता मिळाली. टीमची टोटल झाली ती 19 धाबा. संघर्ष करावा लागेल, यार बॅटिंग करावी लागेल, बॅटिंग तर करावीच लागेल. बॅट बदलली आहे. मॅथ्यू हेडनला आपण पाहिलं ज्या वेळेस IPL मध्ये कित्येक वेळा मुंगूस बॅट घेऊन यायचा, आणि ही बॅट आता खरं तर बॅटरनी बदलली आहे. बॉलर तयार होत आहेत. ओहो, मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न केलाय. यस, पंचांचा कॉल इज डेट आणि टीमची टोटल फक्त स्थिर आहे. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. गौरूचं देखील मी कौतुक करेन. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या 13, परंतु आता खेळ कुठेतरी थांबला गेलाय. आतापर्यंत गौरूने देखील 3 धावा दिल्यात. हो, यू मिस, आय डेफिनेटली हिट. गोलंदाजीची कला, गोलंदाजचा गोलबॉला ठोकडीचे. फलंदाज 5 झालाय. डीजे मास्टर नाराज आहेत की काय? थँक्यू डीजे. आणि धाबा स्थिर आहेत. खरं तर धाबा होत नाहीयेत. 19 धाबा स्कोरगार्ड वरती. दाबे दाबे गटे एक नवी स्वप्न घेऊन आलीत खरं तर. ओहो, पायामध्ये टाकलाय, कुलब्यात टाकलाय, एक सिंगल मिळते. ऑन साइडला बॉल ट्रेन केलाय, डीप स्कोर लेग मध्ये बॉल चाललाय, सिंगल मिळते आणि दुसरे धावेसाठी गेलेत आणि सहज देखील 2 धावा इथे पूर्ण केल्यात. आणि 2 धावेची मदतीने टीमची टोटल होते इथे ते एकूण 21 धावा. यार 21च्या 41 खरं तर झाल्या पाहिजेत. हा देखील मनसुबा असणार आहे दाबे दाबेकर टीमचा, परंतु बॅटिंग होणं हे महत्वाचं आहे. मोठे फटके हवा आहेत, मोठे फटके येत नाहीयेत. पुन्हा एकदा बॅटची काढा लागले. बॉल चालला इथे थर्डमॅनला क्रॉस करून 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि निघून चाललाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी. दन 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 करीत चौकार. एवढेच. आणि आता महत्वाची सूचना आहे, क्वार्टर फायनलचा मॅच. या मॅच नंतर होणार आहे KUCC गावडोशी आणि त्याच्या विरोधामध्ये ज्यांनी काल अप्रतिम खेळ केलाय संध्याकाळच्या सत्रामध्ये टीम सोनाट. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचा आणि हा सामना 30 षटकांचा असणार आहे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन्स सोनाट टीम आणि KUCC गावडोशी टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन तयार राहायचं आहे, कारण का आपण इनिंग्स ब्रेक मध्ये करणार आहोत आपण महत्वपूर्ण मॅचचा महत्वपूर्ण टॉस. मॅच कडे वळतोय. धावा झाल्या ते आतापर्यंत प्रथम बॅटिंग करत असताना 25 धावा. शेवटचं षटक नितीन जाधव बॉलिंग ट्रॅक वरती. आता हाणामारी करायची आहे, मारामारी करायची आहे फलंदाजांना, आणि कशा पद्धतीने ही मारामारी करतील हे देखील पाहिलं जाईल. आता करायची आहे बॅटिंग. शॉर्ट बॉल होता, पुल केला, अनसक्सेसफुल. एक बॉलच्या खाली फलंदाज बाद. झुजतो रे. एवढीच आहे.
टोटल झाली टीमची धावसंख्या एकूण 25 धावा. नितीनला आपण पाहत आहोत आणि पहिल्याच बॉलवरती नितीनला विकेट मिळते. कॉर्नर मध्ये चांगली कॅच पकडली खेने आणि धावसंख्या खरंच तर स्थिरावली. यार धावा हव्यात मॅच मध्ये, प्रत्येकाला मॅच मध्ये धावा हवा असं वाटतात, परंतु प्रॅक्टिसचा अभाव आहे ना तो कदाचित कमी आहे दाबेकर टीमचा, म्हणून की काही धावा होत नाहीयेत. क्रिकेट खेळत असताना प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट. तुम्हाला प्रॅक्टिस खूप महत्वाची असते, परंतु आल्या पावली AK-47 छरा. वाह, काय चमक दाखवली, धमक दाखवली. या पट्ट्यानं काम केलंय ते. धावा वाढवत गेलाय, इथे डॉट बॉल आलाय, इथे संधी गमवले. खरं तर खेळायचा होता मोठा फटका, परंतु मागच्या पाठीमागच्या बॉलवरती मोठा फटका आलाय. 38 धावा स्कोरकार्ड वरती जमवला गेल्यात. खरं तर ताबेकर टीमने पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. ओव्हरची होती समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोरकार्ड वरती. प्रथम बॅटिंग करत असताना संघ मात्र पोहोचलाय. ताबेकर टीम 38 धावा 39 धावांचं लक्ष असणार आहे आणि जातोय आपण टॉस करिता, जिथे टीम बिरमणी आणि तापोल असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपल्याला विनंती आहे की आपण टॉस का बॉक्स मध्ये यावं आणि आपण टॉस करणार आहोत. ज्यांच्या राजेंद्रजी जाधव साहेब यांना विनंती करतोय की आपण टॉस करता यावं. टीम्स आणि तापोला टीम्स कॅप्टन झालेला आहे का? यायचं जर कॅप्टन आला 2 रनची पेनल्टी जाईल, कारण जिथे दुसऱ्या इनिंग्स मधला जर पहिला बॉल टाकला, क्षमा असावी. आम्ही काही मॅच मध्ये चला कोऑपरेट करायचंय. कोयना सोलशी कांडरे क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर राज्य अंतर्गत श्री भैरवनाथ उत्कृष्ट मंडल झांझवड निवासी मुंबई पुरस्कृत SBCC जय बजरंग क्रिकेट क्लब झांझवड आयोजित जय बजरंग चषक 2024 भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची आपण स्पर्धा खरं तर पाहत आहोत. चला प्लीज, आपण टॉस करत आहोत, आपण काही चेंजेस करत आहोत. टीम हातलोड आणि गावडोशी KCC 11. चला गावडोशी टीमचा कॅप्टन्स यायचा आहे. गावडोशी KCC 11 यायचं आहे लगेच. आपण या हातलोड टीम्स आलेले आहे. गावडोशी टीम
हॅलो हॅलो चेक. गावडोसी केसीसी टीम 11 कॅप्टन प्लीज या, कोऑपरेट करा, लवकर या. हॅलो गावडोची टीम कॅप्टन. केसीसी गावडोशी प्लीज. अश्विन या लवकर या, चला. आपण आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. हातलोड आणि गावडोची टीम. चला आपण टॉस करतो, कारण का पहिला बॉल पडण्याच्या अगोदर मॅच देखील आपल्याला टॉस स्टार्ट करायचे आहे. चला गावडोची टीमचा कॉल आहे. It is goal. टॉस जिंकला इथे हातलोड टीमने आणि 3 षटकांचा मॅच राहणार आहे. दादा टॉस जिंकलाय, काय घ्याल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. नक्कीच समोरची टीम गावडोशी आहे. किती धाव्यांपर्यंत रोखला बाल? मी पहिल्या मॅचला पण बोललेलो की इथं एक ग्राउंड ओपन आहे, त्याच्यामुळे किती टार्गेट आहे काही सांगू शकत नाही. फक्त एवढंच की आमच्याकडे प्लेअरच चांगला की तो 360 आहे. बाकी ह्या मॅचमध्ये आमच्याकडे असं आम्ही कधी हेच नाही करत आहे. जर ओपन ग्राउंड असेल तर आम्हाला तेच म्हणजे ॲडव्हान्टेज असतं, बाकी काही आमच्याकडे नाही. थँक्यू सो मच. तुम्हाला शुभेच्छा. पाहुणे विनंती आहे की आपण मंचावरती असं नसतं व्हावं. गावडोशी टीम्स देखील तुम्हाला देखील शुभेच्छा आहे. जसा मॅच संपेल ना तसं लगेच आपण हातलोड टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ओ टू कॉम्बॉक्स प्रशांतजी सर, थैंक यू. शुक्रिया उमेश. सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं जय बजरंग चषक 2024 का अद्भुत खेल. दाबेकर और देवली के बीच आज के दिन का बहुत बड़ा मुकाबला. 39 रनों का टारगेट है, 39 प्राप्त है, लेकिन कब वो पर्याप्त है वो आने वाला समय बताएगा. लाइव जितने दर्शक ये टूर्नामेंट देख रहे हैं, प्रतियोगिता देख रहे हैं, सभी का स्वागत है. दोपहर के सत्र में 1:15 का समय हो गया है और रोशन अपने बोरिंग मार्ग पर तैयार. प्रारंभिक बल्लेबाजी की जोड़ी मैदान के अंदर राज पवार ने मुझे 4 या 5 साल पहले जिस तरह से उन्होंने वो बल्लेबाजी की थी, राज पवार ने कमाल का प्रदर्शन करने वाले खिलाड़ी हैं. राज क्या कमाल करेंगे आज? इस ओवर की पहली गेंद रोशन, अक्षय और राज की जोड़ी मैदान के अंदर. राउंड विकेट. बैकवर्ड जाके ऑन साइड पर पूर्ण करना चाहते थे, उतना समय नहीं मिला. बैकलिप का इस्तेमाल करने के लिए स्क्वायर लेग पर थोड़ी खराब फील्डिंग और उसका फायदा उठाते हुए दोनों बैटर. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाई है. 2 रनों के साथ राज का खाता खुलता हुआ. 39 रनों का टारगेट है देवली के सामने. बिडमनी तापोला, एक बहुत बड़ा मुकाबला. इसके बाद एक बहुत बड़ा मैच आ रहा है जिसमें 2 टीमें खेलेगी. गावडोशी के कप्तान आप देखेंगे. इंपॉर्टेंट मुकाबला देवली टीम के लिए. स्ट्राइक रेंज पर राज पवार ऑन स्ट्राइक. सेटमेंट पॉइंट के अब मिड ऑफ साइड पर फिलहाल 4 खिलाड़ी दायरे के अंदर. कदमों का इस्तेमाल किया, बहुत खूबसूरत स्ट्रोक है. क्या ढूंढा है, डीप स्टक कवर पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है. कदमों का अच्छा इस्तेमाल भी किया गया और खूबसूरत कवर ड्राइव बल्लेबाज राज पवार का. और ये खासियत है इस खिलाड़ी के, मैदान के चारों ओर रन बनाते बटोरते हैं. सिर्फ शुरुआत करो चाहे अकेले करो, हर महान काम का पहला कदम अकेले ही होता है और उसके बाद में जब सफलता मिलती है तो दुनिया आपके साथ होती है. रोशन तैयार है गेंदबाजी करने के. राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं. सामना करने के लिए राज. पावर प्ले ऑन साइड पर लॉन्ग ऑन. बैकवर्ड जाके गेंद को खेल दिया. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी वाइडिश लॉन्ग ऑन पर है. मिड ऑफ पर खिलाड़ी है और गेंद को जब तक ही फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने बहुत ही बेहतरीन अंदाज में 2 रन मुकम्मल किए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बल्लेबाज. स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 6 पर. इस पारी की बात करें तो राज पवार का शॉट सिलेक्शन बहुत बढ़िया. प्रमुख गेंदबाज फ्रंटलाइन गेंदबाज रोशन गेंदबाजी कर रहे हैं और 1:17 का समय. 1:15 पर मुकाबला शुरू हुआ. राउंड विकेट गेंदबाजी कर रहे रोशन.
ओपन के बाहर गेंद कवर पर खिलाड़ी गेंद के नीचे राज पवार बैक टू द बेबल इन रोशन ने पलटवार किया पहली सफलता प्राप्त करते हुए पहला ब्रेक तो अपनी टीम के लिए दिलाते हुए कवर पर अच्छा कैच टिप ऑफ स्टंप के बाहर था प्रमोद गेंद के नीचे आए और फिलहाल पहली सफलता अपनी टीम के लिए दिलाते हुए रोशन पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाया है। जय बजरंग चषक 2024 का आज का ग्रैंड फिनाले और क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है उसका पता बिल्कुल आज ही चलने वाला है और चैंपियन कौन बनेगा। सीजन का पहला टूर्नामेंट और इस टूर्नामेंट का बेहतरीन आयोजन किया गया है। रोशन तैयार नंबर 3 पर सचिन नंबर 3 पर आए हैं। विराट कोहली का नंबर है, राहुल द्रविड़ का नंबर है, रिकी पॉन्टिंग का नंबर है, महान बल्लेबाजों का नंबर है। बैकफुट जाके गेंद को खेल दिया कमर पर खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है एक हाथ से बिल्कुल बहुत बढ़िया फील्डिंग और अच्छा थ्रो किया गया था। जान हथेली पे लेके दोनों बल्लेबाज बिल्कुल भाग रहे थे। सुंदर फील्डिंग कमर पर 1 रन सचिन के नाम पर स्कोर इसी के साथ टोटल बन गया 7 रन 1 विकेट के नुकसान पर 39 रनों का टारगेट। जय बजरंग चषक 2024 का आज के दोपहर के सत्र का खेल आप देख रहे हैं। पावर प्ले ऑन रोशन तैयार सामना करने के लिए बल्लेबाज अक्षय हवा में उछाला ओ ये बहुत ही अच्छा पट। कल आपने प्रदीप को देखा था क्या काटविल किया गया था कैच लपकने के बाद बहुत ही बेहतरीन। यहां अगर देखें तो मिडाप पर खिलाड़ी तैनात थे कैच लपकने की कोशिश की गई कामयाबी नहीं मिली। कमिटमेंट बहुत बढ़िया पहले ओवर का खेल बीच मैदान पर स्कोर है कुल मिलाकर 8 रन। मैग्निफिसेंट कमाल का प्रदर्शन पहले ओवर की कहानी बिल्कुल समाप्त हुई स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर। मॅच कंटिन्यू ठेवा कारण अत्यंत महत्वाचा वेळ आहे 1:20 मिनिटं झालेत। जय बजरंग चषक 2024चा थरार आपण पाहतोय मैदानावरती खूप चांगलं क्रिकेट दर्जेदार क्रिकेट आणि त्याचा आनंद घेत असताना तमाम प्रेक्षक। आफ्टर 1 ओवर नाउ स्कोर 8 प्लस ऑफ 1 विकेट देवली। फिलहाल ये जो मुकाबला है दावे दावेकर टीम के लिए विकेट की सख्त जरूरत है 1 विकेट से बात नहीं बनेगी। बल्लेबाज राज पवार बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी उनका विकेट प्राप्त किया गया और उसके बाद में अब गुच्छे पे विकेट आनी चाहिए तब जाकर आप कम बैक कर सकते हैं। स्ट्राइक रन पर बल्लेबाजी करने के लिए अक्षय इज प्लेइंग ऑन 1 सचिन प्लेइंग ऑन 1 बैट्समैन राज इज प्लेइंग वेरी गुड डॉक। शुरुआत तो बहुत बढ़िया की थी स्टार्ट अच्छा किया गया था बल्लेबाज द्वारा बड़ी पारी तो नहीं खेल पाए छोटी पारी थी और रोशन को सफलता मिली। समय ज्यादा नहीं लेना है 1:21 मिनट का समय हो गया। स्ट्राइक रेन पर बल्लेबाज अक्षय ऑन साइड पर फैली हुई फील्ड है 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर। अपने के बाहर गेंद स्टीयर की बहुत खूबसूरती के साथ थर्ड मैन क्षेत्र में गेंद जा रही है नजाकत के साथ बल्लेबाजी 2 रन मुकम्मल किए दोनों बैटर ने। रिले थ्रो आएगा लेकिन तब तक दोनों बल्लेबाज जो है 2 रन मुकम्मल करते हुए विकेट के बीच अच्छी दौड़ और चतुराई के साथ बल्लेबाज अक्षय द्वारा टिप ऑफ स्टंप के बाहर था गेंद को अपनी तरफ आने दिया। आखिर तक गेंद को देखा गया और उसके बाद में गति का इस्तेमाल करते हुए थर्ड मैन बाउंड्री लाइन की तरफ स्टीयर किया गया था बल्लेबाज अक्षय ने। अक्षय पहुंच चुके 4 पर जीतने के लक्ष्य 39 रन का स्कोर है फिलहाल 11 रन निरसन आंकड़ा। सफलता का मुख्य आधार सकारात्मक सोच और प्रयास लगातार कोशिश आपको ऊपर करते रहने चाहिए। इस वक्त गेंदबाजी करने के लिए अभी बैकफुट चले गए ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी अच्छा स्ट्रोक है ऑनसाइड पर स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर गेंद को फील्ड किया गया 1 रन मुकम्मल दोनों बल्लेबाजों द्वारा और इसे सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन 1 विकेट के नुकसान पर। देवली और दावेकर टीम के बीच आज के दिन का बहुत ही बड़ा मुकाबला आप देख रहे हैं। जिंदगी मिली है तो कुछ बन के दिखाऊंगा आज वक्त खराब है तो क्या हुआ जनाब कल को मैं बदल के दिखाऊंगा
मौका है। जय बजरंग चषक 2024 के इस बहुत बड़े मंच पर आपको मौका बिल्कुल है, एक बहुत बड़ा मौका, सुनहरा अवसर आपके लिए खुद को साबित करने के लिए। रिवर्स भी बहुत ही गजब का शॉट है, भागने की जरूरत नहीं है। व्हाट अ शॉट! डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट। क्रिकेट में कोई चीज आपको आसान तो नहीं मिलेगी, चैलेंज तो हो गए। अगर इस तरह का कैच पकड़ते तो आज बिल्कुल आप वायरल हो जाएंगे, जिस तरह से कल प्रदीप वायरल हुए थे। क्या जबरदस्त कैच, सुंदर गेंदबाजी इस ओवर में अभी द्वारा कमबैक किया गया। पहले 4 गेंदों की अगर कहानी देखें तो रन बहुत तेजी के साथ आए, आखिरी गेंद पर बिंदी गेंद है। 2 ओवर की कहानी समाप्त हुई और 2 ओवर के बाद रन संख्या 25 रन है, 25 लॉस ऑफ 1 विकेट। चौदह रनों की जरूरत है। किरण हमारे साथ जुड़े हुए बहुत ही अच्छा काम कर रहे हैं, कल भी इन्होंने बहुत ही लाजवाब काम किया था। पहले विकेट राज पवार का गिरा, उसके बाद में अक्षय ने पारी को संवारा है। अभी तैयार है गेंदबाजी करने के लिए, अभी का ओवर बिल्कुल समाप्त हुआ है। रिवर्स स्वीप दोबारा एक बार फिर देखे, काय बॅटिंग आहे, गुडघा टेकला आणि मैदानावरती पहा काय फटका, अत्यंत जबरदस्त शानदार स्ट्रोक आहे। अजित मात्रे काय इशारा करणार, फटका तर चांगला आहे, यात काही शंका नाहीये। चौकार की षटकार, चौकार की षटकार। वन बाउंस चेंडू गेलाय की गुडघा टेकला। अजित म्हात्रे बघूया, अजित म्हात्रे बघूया काय इशारा करतायत थर्ड अंपायर, कारण कुणाकडे या ठिकाणी शंका नको आहे म्हणून पुन्हा एकदा अजित म्हात्रे तिसऱ्या बाजूच्या दिशेने गेलेत। चेंडू वन बाउंस गेलाय की डायरेक्ट गेलाय हे पाहिलं जाईल। अजित म्हात्रे तिसऱ्या बाजूच्या दिशेने वन बाउंस आहे, वन बाउंस चेंडू सीमारेषा पार, गुडघा टेकला आणि बॅट्समनने खणखणीत चौकार ठोकला। क्लास बैटिंग करते मैदानावरती अपनी बॉलिंग मार पर प्रमोद तैयार, राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं। और बढ़िया गेंद थी, टिप ऑफ स्टंप के बाहर, दोबारा बस टेयर करना चाहते थे थर्ड मैन पर। विकेट कीपिंग बहुत खराब है, अच्छी गेंदें आ रही है और क्या बल्ला लगा था वो भी देखा जाएगा। जिस तरह से गेंद ऑफ स्टंप के बाहर से बिल्कुल बल्ला लगा था और इसीलिए अंपायर ने कोई इशारा नहीं किया। अगर बल्ला नहीं लगता तो बिल्कुल अजीत मात्रे का इशारा जरूर करते। इस वक्त बल्ला लगा, लेकिन विकेट कीपिंग दोबारा अगर देखे तो बहुत खराब है। गेंद को रोकना भी बहुत जरूरी है, कैच न पकड़ने की जरूरत है। अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर प्रमोद द्वारा
ऑन साइड पर खेलना चाहते थे बल्लेबाज बीट में विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। स्कोर इसी के साथ अगर देखें तो 29 रन, जीतने के लिए 38 रनों का टारगेट। राउंड विकेट, ऑन साइड पर गेंद को खेल दिया, स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। एक रन लिया गया, दूसरे के बारे में मन बना लिया, दूसरे के लिए वापस आया, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हैं दोनों बैटर। 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने, और बल्लेबाज सचिन और अक्षय सूझबूझ के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर इसी के साथ पहुंच चुका है अब फिलहाल 32-32। प्रमुख गेंदबाज जब गेंदबाजी कर रहे हैं तो अकेले तो अच्छी गेंदबाजी करने के बाद बात नहीं बनेगी, या बाकी सारे जो 10 खिलाड़ी है उनका योगदान इंपॉर्टेंट है, इस मुकाबले में बहुत ही महत्वपूर्ण रहेगा। 4 गेंदों का खेल हुआ है, कदमों का इस्तेमाल किया, बेहतरीन बल्लेबाजी, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात है। जब तक गेंद को फिर करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया। दूसरा लेना चाहते थे नॉन स्ट्राइक रेंज से बल्लेबाज, लेकिन स्ट्राइक रेंज के बल्लेबाज ने मना किया। सचिन और अक्षय दोनों ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की है। स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ 33 रन जीतने के लिए यहां से बस 6 रनों की जरूरत है। लक्ष्य 39 रनों का है। यह मुकाबला जीतने के लिए देवली के बल्लेबाजों ने सूझबूझ के साथ बल्लेबाजी की है, जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी की है। ऑफसाइड पर 2 खिलाड़ी दायरे के अंदर है, एक लॉन्ग पर, एक डीप स्ट्राइक कवर पर एक खिलाड़ी, 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद। ऑन साइड पर 5 खिलाड़ी हैं। अपना पसंदीदा स्ट्रोक खेलना चाह रहे थे बल्लेबाज, ये बहुत अच्छी गेंद थी, मन बना के खेलने का प्रयास किया गया था, टेलीग्राम मिल गया। आखिरी गेंद पर बिंदी, और स्कोर अगर देखें तो रन संख्या 33। 3 ओवर के बाद जीतने के लिए 6 गेंदों में 6 रनों की जरूरत है। आधाराने 6 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण है। कंपल्सरी चेस, इस बात को भी आपको नहीं भूलना है। और इस वक्त अगर देखिए तो बहुत ही लाजवाब बल्लेबाजी अक्षय की। सचिन 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं। प्रतियोगिता का आज का 2 पर का सत्र आप देख रहे हैं, जय बजरंग चषक 2024। इसके बाद में और बहुत बड़े मुकाबले, जैसे कि गाउडूशी टीम ने बहुत अच्छा प्रदर्शन किया, और हाथलोट गाउडूशी केसीसी 11 अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। निर्णायक ओवर है, 6 गेंदें और 6 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। स्ट्राइक रेंज पर बल्लेबाजी करने के लिए सचिन ऑन स्ट्राइक। फुल टॉस गेंद थी, ऑन साइड पर खेल दिया, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। और फिलहाल क्या ये बीमर गेंद है वो देखा जाएगा। टीवी अंपायर की तरफ इशारा किया गया, अमित गोलतकर अजीत मात्रे मैदान के अंदर है, तो क्या ये बीमर गेंद है वो देखा जाएगा। टीवी अंपायर विधि हो जाएंगे रुपेश सावंत। कीप रोलिंग इस बार कंट्रोल नहीं है बॉलिंग में। 6 रन आपको डिपेंड करने हैं, और पहली गेंद पर अगर देखें तो वो फ्लाइटेड गेंद थी, लेकिन क्या यही गेंद डीप कर रही थी, या और नो बॉल का इशारा। बीमर गेंद है, नो बॉल का इशारा। और उसके बाद में अमित गोलतकर देखे और एक इशारा करने वाले हैं, इनके सर के ऊपर से हाथ घूमने वाला है, फ्रीड का इशारा हो जाएगा। बल्लेबाजों के लिए यह खेल बहुत आसान बनता होगा। यह भी खराब गेंद है, और नो बॉल का इशारा। गेंदबाज गेंद को लैंड नहीं कर पा रहे हैं, और उसके कारण देखे रन बहुत आसानी से बनते हुए। आपके पास बैंक बैलेंस कम है और खर्चा ज्यादा हो रहा है। स्कोर इसी के साथ अब आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है। चक गेंदबाजी आप करेंगे तो बिल्कुल परेशानी। अमित सर, बिल्कुल चक गेंदबाजी, वो इशारा मैंने देखा था, तो इसीलिए पेनल्टी कितने वो देखी जाएगी। 3 की पेनल्टी है, और
तो मेरे हिसाब से मैच खेलने की जरूरत नहीं है। मैच समाप्त हुआ। तो ये मुकाबला देवली टीम ने जीत लिया बहुत बढ़िया तरीके से। दाभेकर टीम ने अच्छा प्रदर्शन करने की कोशिश की, लेकिन निर्णायक ओवर में गेंदबाज का कंट्रोल नहीं था।